राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि या निधनानंतर महाराष्ट्र राज्यावरती शोककळा पसरली। खरं तर ही देशामध्ये सुद्धा शोककळा पसरल्याचं चिन्ह आहे आणि आपण आता मान तालुक्यातील तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकमध्ये पाहतोय। ज्या वेळेला ही अपघाताची घटना घडली आणि त्यानंतर दादांच्या मृत्यूची बातमी समजतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही गोंदवले बुद्रुक येथील बाजारपेठ आहे आणि सगळ्या बाजारपेठ बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळी दुकानं बंद आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता सगळंच बंद असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक प्रवासी सध्या अडकून पडल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर हे प्रवासी आता एसटी सुद्धा काही अंशी बंद असल्यामुळे किंवा खाजगी वाहनं सुद्धा बंद असल्यामुळं इथं कुठेही त्यांना आता प्रवासाची सोय राहिलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर अजितदादा हे अतिशय फरडे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांच्या या वक्तव्यामुळं ते एखाद्या वाक्य बोलून गेले तर ते त्या वक्त्यावर ते ठाम असायचे। त्यामुळे अजितदादांचे फॅन संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे खरं तर त्यांना राजकारणातील दादा व्यक्तिमत्व म्हटलं जात होतं आणि त्यांच्या या निधनानं गोंदवले बुद्रुकवासियांनी खरं तर त्यांना आज आपले व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। आपला आवाज न्यूजसाठी अमोल वायदंडेसह संदीप जठार, गोंदवले बुद्रुक। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।